असेंबली लाइव ಏನ್ ಬಗೋಡು ಮೊಬೈಲ್ ರೋಷನ್ पाटन पाटाव
10 9 8 7 10 9 8 7 6 5 4 पहिला पुकार पुरुष गटासाठी उपांत्य फेरीचा सामना असेल. वेताल क्रीडा मंडळ काल्हेर विरुद्ध स्वर्गीय आकाश क्रीडा मंडळ वडूनगर. आपणास खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार देण्यात येत आहे, त्याची नोंद घ्या.
10 9 8 7 चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना आहे वेताळ क्रीडा मंडळ काल्हेर विरुद्ध स्वर्गीय आकाश वडुनवकर. दोन्ही संघांना पहिला पुकार देण्यात येत आहे. वेताळ काल्हेर स्वर्गीय आकाश वडुनवकर पहिला पुकार. खेळण्याच्या दृष्टीने आपण तयारीत राहायचंय. कंडा नाही का शेक देऊन तिथे वापर मित्र दोन्ही संघामधून उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आपण पाहतोय. मात्र दोन्ही संघांचं वैशिष्ट्य उजाला क्रीडा मंडळ बळ या संघात आपण पाहतोय सुमित पाटील याला महिंद्रा या कंपनीसाठी खेळतोय. त्यानंतर परेश म्हात्रे हुतात्मा कालवार संघाचा BPCL यांच्याकडनं खेळतोय. दोन्ही संघाचा विचार केला. दोन्ही संघामध्ये दोन सुलतान आपण पाहतोय. सुमित आणि परेश उत्कृष्ट कामगिरी दोन्ही संघामधून दोन्ही संघ करतात. महिंद्रा अँड कंपनी या संघामधून सुमित पाटील, BPCL या संघामधून परेश म्हात्रे हुतात्मा कालवार संघाचा. आणि आता मात्र दोन्ही खेळाडू आपल्या संघामधून एक सुलतान याची भूमिका पार पडताना आपण पाहतोय. 10 9 8 7 6 5 4 कबड्डी
तो आपला काम करून नकालती अर्धा या मला धरून ठेव तू माझा टी शर्ट पाडला तर चालेल 400 म्हणून तू बोल ना बाबा वेताळ क्रीडा मंडळाचे खेळाडू रिचर्ड ॲम्ब्रोस आपल्याला आपले खेळाडू शोधत आहेत. आपण त्या खेळाडूंच्या जवळ जायचं आहे. रिचर्ड्स खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला आपले खेळाडू शोधत आहेत. क्रीडा रसिकात कुठं रिचर्ड्स बसलेला असेल तर त्याला आपले खेळाडू शोधत आहेत. 10, 9, या स्पर्धेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराजवळ काही प्रेक्षक उभे आहेत, खेळाडू उभे आहेत. त्यांना विनंती असेल आपण ज्या गॅलरीज आहेत त्याच्यामध्ये बसायचं आहे. मुख्य जे प्रवेशद्वार आहे 10, 9, 8, 7, 6. सिद्दीक भाई का लड़का है उसको उड़े में सिद्दीक भाई डॉक्टर का सिद्दीक भाई ना 15 मग 15 बोलता गोल्ड प्ले सिद्दीक भाई 15 दूसरे मोहल्ले में
10 9 8 7 6 5 4 अतिशय रंगतदार असा सामना आहे. क्रीडा रसिकांना चांगल्या खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. क्रीडा रसिक त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे. धन्यवाद क्रीडा रसिक. अतिशय तुल्यबल असा सामना चालू आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळे हा सामना नक्कीच चुरशीने खेळला जाईल याच्यात शंका नाही. 10 9 8 7 6 5 आत्ताच्या हायवे दिवे इथे झालेले स्पर्धा होती, त्यामध्ये हुतात्मा शांताराम कालवार या संघानं अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. आमच्याकडे टोपी नको ती टोपी काय रे धरती टोपी बिया दे बिया कोण मला कालच्या म्हटले म्हणजे दिली तू काय बिया आता जो सामना चालू अतिशय रंगतदार असा सामना आहे. क्रीडा रसिकांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. अतिशय चुरशीने खेळला जात आहे आणि त्या सामन्याचा आता मध्यंतर झालेला आहे. उजाला क्रीडा मंडळ व या संघाच्या मध्यंतरीपर्यंत गुण केलं 18 गुण. हुतात्मा शांताराम कालवार मिळालेले गुण 20. 2 गुणांनी हुतात्मा शांताराम कालवार हा आघाडीवर आहे. ते पण 5 जेवढे हां जेवण डोशाचे पैसे जात ते दोन्ही जरा पायटी मारी ना त्याचे त्या बसल्या 10 रुपये खाले त्यांनी वेता काल्हेर स्वर्गीय आकाश वडनगर आपणास दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. दुसरा पुकार वेता काल्हेर स्वर्गीय आकाश वडनगर.
नीरज काही हे नाही होगो कपल्या काय काय ना या कपल्या करू वाल्या बिया दे देवा दोशा चारच पुऱ्या होत्या काय ते हे लावू दे कोण आलं या लावून ते 10 पुऱ्या होत्या माले वडापावला पैसे देत रे वाले देत दस नौ आठ सात दस नौ आठ आऊ तरी काम वडापाव दिलं नाही का पाहिजे कोणत्या बिया जरा वाल्या बिया भी फुकट हिलेंगे अरे वाल्या बिया भी फुकट हिलेंगे कोणी जरा तो जेव्हा धरेल परछांदा पैसे जय श्री तुझे दिन ठेव ठेव कसं भी आले मुझे फुकट दस नौ आठ सात छः पाँच चार तीन दो आउच तिचे काटार देश दस
9 8 7 6 5 4 3 झाडू खालती त्या दिवशी किती जण बसलेलो आपण 8 जण बसलेलो 10 9 8 7 6 5 4 3 2 1 तिला रागी आहे त्यांनी लाल
टांगुऱ्या वरती पैसे घेऊन गेले माझं वरती आहे तू क्रीडा रसिकांना विनंती, आपण टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपापल्या खेळाडूंना समजावा, कारण फक्त कर्णधारानेच बोलायचं आहे. यापुढील होणारा सामना वेताळ काल्हेर स्वर्गीय आकाश वडुणवकर. दुसरा पुकार खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. आपणास तिसरा पुकार दिल्याबरोबर मैदानावर यायचंय. अतिशय रंगतदार असा सामना. क्रीडा रसिकांना चांगल्या खेळाची मेजवानीच मिळत आहे. क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. कुठलेही वक्तव्य करून द्यायचं नाही, तर टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करायचं.
10 9 8 7 6 5 4 मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वारावर प्रेक्षक वर्ग आहे विनंती आहे आपण सुसज्ज असे जे गॅलरीत बसण्याची उत्तम सोय आहे त्यावेळी आपण बसायचं आहे। अतिशय रंगतदार असा सामना दोन्ही संघामधून जवळचा एफर्ट्स पाहतोय उत्तम कामगिरी दोन्ही संघामधून होते। उजाळा क्रीडा मंडळ वळ 33 गुण हुतात्मा शांताराम कालवार 42 गुण 42-33 असा गुणफलक आहे। यूट्यूबवर दिसेल ना नागपूर खाते उद्या येते वडापाव सांग ना मग यूट्यूब तर सगळंच बरं मग तो येईल नाही ना त्याला असं दाखवले येईल त्याला दे ना मी दाखवते ना त्याला असं जरा दाखवते काय वेताळ काल्ले स्वर्गीय आकाश वडुनवकर तिसरा आणि अंतिम पुकार। याला पकड भरली तो कोणता कोण रे रेडला मारून गेलं 3-9 एंट्र्या 42-35 असा गुणफलक आहे। छत्तीस 42 असा गुणफलक। हुतात्मा शांताराम कालवार 42 गुण उजाळा क्रीडा मंडळ वळ 36 गुण। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 दोनों दान दोनों नेवर काम
थर्ड रेड बिजली लेवल वाली 42-41 असा गुणफलक. गुणफलक दिला पॉइंट दिला. असा गुणफलक. दोन्ही संघ समान गुणावर आहेत. अतिशय रंगतदार 44 असा गुणफलक आहे. देऊ का यांना पण सांगू सुंदर असा खेळाची मेजवानी खेळणाऱ्या करण्यात दिलेली आहे दोन्ही संघांनी. हे अजय यांपत देऊ का पैसे मग वडापावला. भवानी ज्वेलर्स सुप्रबळ मालक धर्मेश जैन या ठिकाणी उपस्थित झाले. धर्मेश जैन आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचा आहे. दोन्ही संघामधून खरोखर अतिशय कुशल मुवमेंटचा सामना आपण पाहतोय. खरोखर प्रेक्षकांची मनं जिंकणार असा सामना आपण पाहतोय. त्यांना विनंती धर्मेश जैन भवानी ज्वेलर्स प्रोप्रायटर मालक आपण प्रेक्षामध्ये असाल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.
मित्रो खरोखरच प्रेक्षकांची मनं जिंकणार असा सामना आपण आजची रोमांचकारी प्रेक्षणीय नेत्रदीपक असा सामना पाहतोय. प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना अतिशय उत्कंठादायी असा सामना आपण पाहतोय दोन संघामधून. उजाला वळ आणि हुतात्मा गालवाड या दोन संघामधून खरोखरच प्रेक्षकांची अतिशय चांगली मनं जिंकली आहे या सामन्यातनं. प्रेक्षकांना मोहित करणारा सामना आपण पाहतोय. वायबा आमचा हॅलो बिना प्रोशा डायरेक्ट टच करत परत लोक प्रेक्षकांची मनं जिंकणार सामना खरोखरच सामना कसा असावा तर सामना असा असावा. रमाकांत घरात आपण जर कोणा प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. बाळगोपाळ क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा 2017 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. बालगोपाळ वराई माथाडी या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष संदेश पाटील आपण जर कोणा प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंतीशीर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे.
माझ्या पहिलीच काल परवा त्याच्या शेनिंगला मेन कामाच्या रात्री होतो वरती पूर्वी तरी हसते मला बी वरती हो याने बाबू बाईनी म्हणा पण वरती आहे त्या तुला काही माहिती असून दे मला बी दिला बाबू बाईनी सर बोलते डायरेक्ट इकडे घातली की तरी बेलूच नसते ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन संघटनेचे माजी सदस्य आणि ज्यांचे चिरंजीव या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करतात दशरथ म्हात्रे, आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपला विनंती आपण मांडल्यावर कक्षामध्ये यायचं आहे. थर्ड रेट ठेवायचे ना दोन शून्य गणफलक दोन दोन गुणफलक 2-2. फक्त
गुणफलक 3-3. टॉचूच येईल वाटते. हे म्हणलं चार इंटरव्ह्यू आहे ते वाढल्यान बॅग आउट इंडिया याला एक दिवस पकडली ना बरोबर 2 इंटरव्ह्यू
चढाईच्या अलैदा डावातील समान गुण संख्या झालेली आहे आणि सुवर्ण चढाई कोणाच्या बाजूने निर्णय लागते बघायचे. सुवर्ण चढाई टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतो त्याला सुवर्ण चढाई मिळणार आहे. सुवर्ण चढाई करण्याचा मान हुतात्मा शांताराम कालवार या संघाला मिळाला. सुवर्ण चढाई करण्याचा मान हुतात्मा शांताराम कालवार या संघाला मिळाला. नाणेफेकीचा कौल हुतात्मा शांताराम कालवार संघाच्या बाजूने लागला. सुवर्ण चढाई प्रेक्षकांना विनंती शाला पण थोडंसं बसून यायचं आहे. प्रेक्षक जिल्हा कंप्लीट 20 मिनिटाचा मॅच चालू होता ना. सुवर्ण चढाई सुवर्ण वेळ अजिंक्य पाटील सुवर्ण चढाई करत आहे. उत्कृष्ट पकड करून या संघाने या सामन्यात विजय संपादन केले. उजाला क्रीडा मंडळ वॉल या संघाने विजय संपादन केलेला आहे. सुवर्ण चढाईला पकड करून या सामन्यात उजाला क्रीडा मंडळ वॉल हा संघ विजयी. अशी सुवर्ण संधी होती हुतात्मा शांताराम कालवार संघाकडे, ती त्याने गमावली आणि उजाला क्रीडा मंडळ वॉल यांच्या क्षेत्ररक्षकाने विजय आपल्या पारड्यात आणला.
परेश म्हात्रे या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक परेश म्हात्रे यांना देण्यात येते. परेश म्हात्रे आता जो रंगतदार सामना झाला त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट खेळाडू परेश म्हात्रे. परेश भोईर, मी रामजी भोईर साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे. चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हुतात्मा शांताराम संघाचा परेश. आटले परेश खरोखर तर प्रेक्षकांची मानव जिंकणारा सामना आपण पाहिलात. अतिशय आतुरतेने सामना मात्र अतिशय रंगतदार असा सामना, क्रीडा रसिकांच्या डोळ्याचा पारणं फेडणारा सामना. क्रीडा रसिकांना एक चांगली मेजवानी मिळाली. खेळ कसा असतो